ईमानदारी किसी कायदे और कानून की मोहताज नहीं होती। आम्ही ईमानदार आहोत आणि अशा प्रकारे न्यायालयामध्ये बेईमानाने न्याय मिळत गेला तर उद्या न्यायालयात कोणी जाणार नाही आणि म्हणून हे जनता न्यायालय आपण आज इथे उभं केलेलं आहे। मला खात्री आहे या न्यायालयात जो निर्णय जनता देईल तोच निर्णय आणि तोच निकाल 4 महिन्यानंतर होणाऱ्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीमध्ये मिळाल्याशिवाय राहणार नाही। आजचा कार्यक्रम जो आहे, आजचं जे न्यायालयाचं स्वरूप आहे अत्यंत सुटसुटीत आहे। मी फार वेळ घेणार नाही। नक्की या खटल्याचं स्वरूप काय होतं आणि शिवसेनेनं कशा प्रकारे हा खटला उभा केला, लढला, सत्य कसं आमच्या बाजूने असताना सुद्धा सत्याचा खून झाला, सत्याची हत्या झाली आणि या प्रत्येक न्यायालयीन लढ्याच्या प्रत्येक पायरीवर ॲडव्होकेट असीम सरोदे हे या संपूर्ण लढ्यात आपल्याबरोबर सहभागी होते। सुरुवातीला ॲडव्होकेट असीम सरोदे या खटल्या संदर्भात माहिती देतील आणि त्यानंतर हा जो लवाद आहे त्या लवादाला त्यावेळेला कदाचित मोतीबिंदू झाला असेल, त्याला काही पुरावे दिसले नाहीत किंवा त्याच्या डोळ्यात बाळासाहेबांच्या भाषेत ओढच वाढला असेल किंवा त्यांना ऐकू येत नसेल म्हणून त्यांना काही पुरावे समजले नसतील। आपण कोणते पुरावे न्यायालयासमोर आणि त्या लवादासमोर हजर केले ते त्याचं संपूर्ण प्रेझेंटेशन हे नंतर ॲडव्होकेट अनिल परब आपल्याला सादर करतील। मी देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।